यानंतर एक धक्कादायक बातमी, एक मोठी बातमी आहे ती म्हणजे रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कल्याणच्या खासगी रुग्णालयामधला हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणानं या रिसेप्शनिस्टला मारहाण केलेली आहे। तर मानपाडा पोलीस ठाण्यात या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण घटना ही हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय हॉस्पिटलच्या रिसेप्शन एरियामधल्या सीसीटीव्हीची हे फुटेज। किशोर प्रगारे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, नेमकं काय प्रकरण आहे आणि का हा परप्रांतीय तरुणानं अशा प्रकारे मारहाण केलेली आहे एका हॉस्पिटलमधल्या रिसेप्शनिस्टला? ज्या प्रकारे हा प्रकार घडलेला आहे, हा उत्तर भारतीय आणि मराठी असा जो वाद आहे तो पुन्हा इथं उफाळून आलेला आहे। कल्याण पूर्वेतील नांदिवली हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये एक खासगी रुग्णालय आहे। या खासगी रुग्णालयामध्ये जो गोपाल झा नावाचा जो आपला नातेवाईक होता पेशंटचा, त्याने डॉक्टरांबद्दल विचारणा केली। त्यावर रिसेप्शनमध्ये थोडा वेळ बसावं लागेल, कारण की आतमध्ये एमआर म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसलेला आहे। डॉक्टरांशी चर्चा करतात, तुम्हाला थोडा वेळ बसावं लागेल। या गोष्टीचा राग येऊन ह्या तरुणाने तिच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर या रिसेप्शन आणि त्या मुलामध्ये बाचाबाची झाली। त्या गोपाळ झा त्या मुलीचे केस धरून तिला बेदम मारहाण केलेली आहे। त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। त्यामुळे किशोर, खरं तर हे प्रकरण आपण पाहतोय राज्यात आधीच मराठी अमराठी हा वाद पेटलेला आहे आणि त्या कदाचित त्याच रागातून पण हा हल्ला करण्यात आला असावा का? नाही, सध्या हा जो वाद जो आहे तो सुरूच आहे, कारण की ज्या पद्धतीने मराठी आणि अमराठी असा जो वाद सुरू आहे, याआधी अशी प्रकरण कल्याण डोंबिवलीमध्ये झालेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये असे बरेच प्रकार घडलेले आहेत। त्याचा कुठेतरी मनसेने सुद्धा एक मोठ्या प्रमाणात त्याचा निषेध केला होता आणि तशी आदली समोर त्यांना घडवली होती। परंतु आता हा जो प्रकार घडलेला आहे, यावर आता कल्याण डोंबिवलीमधील जे मनसे कार्यकर्ते हे कशा प्रकारे हा प्रकार घेत आहेत हे पाहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन त्या अनुषंगाने या प्रकरणाचा शोध घेत आहे, परंतु एका महिलेला अशी मारहाण करणं हे निंदनीय आहे। नेहा, नक्कीच किशोर, या तरुणावर काही कारवाई करण्यात येणार आहे का? या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेले का आणि या संदर्भात कुठली तक्रार दाखल करण्यात आलेली का? पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे। मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि तसा तपासही सुरू झालेला आहे। नक्कीच, धन्यवाद या अपडेट्स बद्दल किशोर। आपण पाहतोय अतिशय अमानुषरित्या मारहाण करण्यात आलेली आहे। कल्याण परिसरातल्या एका हॉस्पिटलमधल्या रिसेप्शनिस्टला एका परप्रांतीय तरुणानं मारहाण केलेली आहे। तर आपण पाहतोय रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला ही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कल्याणमधल्या एका हॉस्पिटलमधलं हे प्रकरण आपण पाहतोय। तर रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीलाही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कल्याणच्या एका खासगी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणानं ही मारहाण केलेली आहे। आपण पाहतोय या हॉस्पिटलच्या रिसेप्शन एरियामधलं हे सीसीटीव्ही फुटेज। या फुटेजमध्ये सुद्धा आपल्याला स्पष्टपणे ही घटना दिसते। तर मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये चित्रित करण्यात आली आहे। पाहतोय आपण काही परस्पर वादामुळे हा हल्ला करण्यात आलेला आहे। आता यावर काय पुढची पावलं उचलणार पोलीस हे पाहावं लागेल। आपण पाहतोय शिवीगाळ करत मारहाण करण्यात आलेली आहे या रिसेप्शनिस्ट तरुणीला। कल्याणच्या एका खासगी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार। गोपाल झा या परप्रांतीय तरुणानं या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला मारहाण केलेली आहे। तर हॉस्पिटलच्या रिसेप्शन एरियामधली ही फुटेज आपण पाहतोय। कल्याणमध्ये ही मारहाण करण्यात आलेली आहे तरुणीला। ही तरुणी इथे या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करते। तर
रुग्णाचा नातेवाईक आहे हा तरुण आणि गोपाल झा नावाच्या या तरुणानं ही मारहाण केलेली आहे.